आज आपण बघणार आहोत, आपल्याला जास्तीचे उन्हाळी कामं करायचे असेल तरी दिवस खूप छान जातो आणि वेळसुद्धा भेटते स्वतःसाठी आणि आराम करायलाही वेळ मिळते. त्यासाठी फक्त थोडंसं लवकर उठावं लागते. वेळेच्या आधी आज पहिले झाडू मारला. आज होता शनिवार आणि शनिवारी मुलाला आज ढोकळे वगैरेच करून द्यायचे होते टिफिनला मला. पण तरी म्हटलं पहिले झाडू मारूया, नंतर पूर्ण गोळा करते पानं. जे सुकलेले पानं आहे ते खत बनवण्यासाठी गोळा करते. आणि अशी वेळेत कामं केल्यामुळे आहे ना, दररोजच्या मी हे बघत होते पक्ष्यांचा गोड असा आवाज आणि सकाळी इतकं छान वाटतं ना बाहेर निघाल्यावर. खूप छान वाटते बघा. हे पिशवीत पानं गोळा करून ठेवते झाडांसाठी, लगेच सड्या टाकून घेते. बघा आज दररोजच्यापेक्षा जास्त काम बसून वेळेत आणि लवकर. डाळ छान अशी धुवून घेते 2-3 पाण्यानं म्हटलं. त्याच्यानंतर बघा आपली अशी डाळ वाळू सुकू ठेवते थोडा वेळ. मग आम्हाला थोडीशी पाट्यावर वाटू म्हटलं. आणि छान अशा वड्या कितीही म्हटलं ना तर यावर्षी वड्या लवकर संपल्या. आणि उन्हाळी कामं हे एकदाच वर्षातून होतात आणि ते केल्यावर आहे ना घरात छान असं भरलं भरलं वाटते. वेळेत केल्यामुळे कामं लवकर उठल्यामुळे ना तुमचा वेळ खूप छान जातो आणि तुम्हाला जास्तीचे कामं करूनसुद्धा वेळ मिळतो. आणि याचा अनुभव मला आलेला आहे. असे जास्तीचे कामं असले ना त्या दिवशी माझे कामं लवकर होतात आणि 1 वाजेपर्यंत पूर्ण आवरून जाते. सगळे घरं वगैरे नंतर पुसत असते, कारण आता हे पूर्ण इकडे तिकडे थोडंफार सांडतेच. त्याच्यामुळं आहे ना पूर्ण डाळ वाटून घेतली म्हटलं की छान. मग आपण वड्या बिड्या झाल्यावर घरं पुसून घेऊया. पण वेळेत कामं होण्यासाठी फक्त हेच करावं लागते, दिवसाची सुरुवात लवकर करावं लागते. आणि कोणते कामं कधी करायचे आणि संध्याकाळीच थोडी तयारी जर करून ठेवली ना, स्वयंपाक काय करायचा हे ठरलं की कामं लवकर होतात. मी काय करायची यावेळेस, सकाळी पहिले पोळ्या करून ठेवायची, छान तूप किंवा तेल लावून ठेवू शकता कारण नरम राहते. आणि नंतर मग मी हसत होते अशी आईला की आपण व्हिडिओ काढत आहे आणि येतो का नाही आहे बघूया म्हणून. मग आम्ही वड्या घालायला लागलो. आईनं पण थोडीशी डाळ वाटले. त्याच्यानंतर म्हटलं वड्या झाल्या ना तर मग घरं पुसणं वगैरे राहतात. बघा आता सर्व काम करून वेळेत कामं होण्यासाठी एकतर स्वयंपाक आधीच ठरवायचं काय करायचं काय नाही. दुसरं म्हणजे कपडे वगैरे जास्तीचं धुवायला काढायचे नाही असे कामं करायचे असले तर, म्हणजे वेळेत कामं होतात आणि आपल्याला थोडासा आराम मिळतो. कारण हे जर दिवसभर कामं पुरले ना तर मग कंटाळा येतो. शेवटी आपल्याला कोणी पारितोषिक तर देणार नाही आहे ना. त्याच्यामुळं आपले काम आपण वेळेत आणि छान असे करू शकतो. आणि दुपारी बघा त्याच्यानंतर मला दुपारी माझ्या झाडांसाठी वेळ मिळाला, जो काही एवढ्यात मिळत नव्हता. आणि मग मस्त मधुमालतीवर खूप काम केलं. ते माझी छोटी बागवर व्हिडिओ टाकलेला आहे, सगळ्यांना खूप आवडलेला आहे. आणि खूप झाडं असं झालेलं होतं, पण मला असं ठरवलेलं होतं मी दुपारनंतर माझं झाडांचं पण काम झालं पाहिजे. आराम पण झाला, झाडांचे कामं पण झाले, त्याच्यासोबत जास्तीचे कामंसुद्धा झाले. पापड झाले, वड्या झाल्या आणि आता उद्या चिप्स करू बहुतेक. आणि बघा सकाळी माझं असंच रुटीन होतं. सकाळी सकाळी खूप लवकर वेळेत कामं व्हायची. कामं वेळेत झाल्यानंतर मग माझे दुपारी झाडांचे सुद्धा कामं व्हायचे. आणि तेच कारण आहे संध्याकाळी मी तयारी करून ठेवायची की उद्या काय काय करायचं हे ठरलं असलं ना तर वेळेत कामं होतात. आणि सकाळी झाडू मस्त पूजा झाली ना तर खूप छान वाटते. आणि यावेळेस आहे ना मी एक ठरवलं की कारण आपण हे कामं केल्यावर आपल्याला स्वयंपाकाचा खूप जास्त कंटाळा येते. उन्हामध्ये आपण काम करतो तर असं तर ऊन होतच नव्हतं, कारण सकाळीच हे कामं केल्या ना खूप लवकर होतात. आणि ऊन झाली ना तर आपल्याला कंटाळा येते त्या कामाचा. आणि आम्ही काय करायचो यावेळेस, मीच ठरवलेलं होतं की आता पोळ्या आहे ना सकाळीच आटपून घ्यायच्या, म्हणजे काय होईल की मग नंतर हे कामं केल्यावर मला कंटाळा येणार नाही. आणि बाकीचे पण कामं असतात, मग असं काही केलं की भांडे आवरणं हे सर्व पसारा घरामध्ये असते. त्याच्यामुळं पहिले ते कामं करून घ्यायचे. तुम्ही तुमची दिनचर्याची अशी छान सुरुवात करा. आणि उन्हाळी कामं करूनसुद्धा तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल, तुमच्या आवडीसाठी वेळ मिळेल, तुम्हाला जे वाटते ते कामासाठी वेळ मिळेल. आणि आराम करायलासुद्धा वेळ मिळेल, कारण थोडंसं दुपारी आराम केला की आपल्याला थकवा आपला निघून जातो. असं नाही की खूप वेळ झोपावं लागते, पण थोड्या वेळ जरी आराम केला ना छान वाटत असते. आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा माझं तेच रुटीन होतं जे पहिल्या दिवशी होतं ते. आणि आता उद्यासुद्धा तेच राहणार आहे. उद्या तर ठरवलं 5 वाजता उठेल आणि मस्त चिप्स वगैरे सर्व करून ठेवलं ना तर बघेल उद्या मुलगा गेला की लगेच चिप्स वगैरे करून ठेवून त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करेल. कारण 9 वाजता तर नाश्ता असतो, तोपर्यंत सगळं कामं झाले पाहिजे. आणि त्यासोबत बागकामसुद्धा थोडंफार असतेच. आज रविवारी पण भरपूर काम केलं आहे बागकाम वगैरे. आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा आमचं आईचं आणि माझं असं सुरू होतं बघा. हे अमरावतीवरून परडे आणले होते, हे बरे पडतात सावलीमध्ये बसून वडे टाकायला. पहिल्या दिवशी तर आम्ही खाटेवरच टाकले, पण दुसऱ्या दिवशी म्हटलं आईला ह्या परड्यावर टाकू आपण, उरलेले मग खाटेवर टाकू. आता हे 2 परडे पण काय झालं, दुसऱ्या दिवशी आम्ही डाळ टाकली, अर्धा किलो डाळ वाळवली, तिकडून ताईनं सुद्धा ते सालीची डाळ होती ते टाकली, त्याच्यामुळे 3 किलोच्या वड्या झाल्या होत्या ह्या.
पण आम्ही पटापट घातल्या मी, कारण मला बाहेर जायचं होतं. मिरची, हळद आणि बटाटे हे तीनही घेऊन आलो आम्ही, कारण परत म्हटलं गावात काय जायचं त्याच्यामुळं. आणि मीठ चेक करत होते आई, मीठ कसं आहे म्हणून याच्यामध्ये. कारण मी म्हटलं जास्त मीठ पण नको टाकू, कारण मग आपल्याला आहे ना जेव्हा आपण करतो ना भाजी तेव्हा प्रॉब्लेम होते. मीठ जर जास्त झालं तर समजत नाही किती टाकायचं, तर त्याच्यामुळे थोडंसं टाकलं आणि थोडंसं हिंग टाकलं तरी चालेल. याच्या फक्त मुगाच्याच डाळीच्या करतो आम्ही. अशा पद्धतीने बघा आता वड्या पण झालेल्या आहे आणि सगळे कामं करून आरामसुद्धा झाला, कारण आईलाही आता जास्त कामं होत नाही त्याच्यामुळं. पण थोडंसं मदत असं राहतेच, त्याच्यामुळं सकाळीच बसलो होतो छान असे पोर्चमध्ये. जास्त ऊन पण आलेली नव्हती. आणि हे कामं तुम्ही जितक्या लवकर कराल ना तितक्या लवकर छान असे होत असतात आणि तुमच्यासाठी वेळसुद्धा मिळणार आहे. म्हणून तुम्ही अशी दिवसाची सुरुवात करा छान आणि प्रसन्न मनाने काम केलं ना ते खूप लवकर होते. कंटाळा जर घेतला ना तर ते कामाला खूप जास्त वेळ होते. अशा पद्धतीने आमचे उन्हाळी कामं सुरू आहे, आराम पण होत आहे आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी होत आहे. म्हटलं उन्हाच्या पहिले हे कामं उरकून घेऊ, कारण पुढच्या महिन्यात जास्तच ऊन असते. मग अशा पद्धतीने होते कामं. धन्यवाद. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा.